आज आपण बघणार आहोत घरगुती वापरातल्या काही जुन्या वस्तू. जुन्या म्हणजे या किती जुन्या असतील तर साधारण 50-60 वर्षापूर्वीच्या या वस्तू आहेत. पण या वस्तू आजही आपण वापरू शकू अशा रीतीने टिकवलेल्या आहेत. सुरुवातीला बघू ह्या स्वयंपाकघरातल्या काही वस्तू. त्या काळामध्ये पितळेची भांडी जास्त वापरली जायची, त्यामुळे हा पितळेचा देवाच्या पूजेचा गडू आहे. हे पितळेचं मस्तपैकी चहाचं भांड आहे. याला असं छान झाकून ठेवायला चहा आहे, झाकण आहे. आणि हे आतून कलही असायची पितळेच्या भांड्यांना आणि त्यामुळे ती वापरता यायची. त्याच्यानंतर हे काही ठेवण्याचं भांडं आहे. या भांड्याचं नाव आहे शकुंतला भांडं. यालाही असं झाकण आहे. सगळ्या या वस्तू अतिशय आकर्षक आहेत आणि पितळेच्या आणि चकचकीत असल्यामुळं दिसायला छान वाटतात. हा एक फिरकीचा तांब्या आहे. ह्याला हे झाकण असं फिरवून काढता येतं आणि परत लावता येतं. हा देवापुढं किंवा चैत्रागौरीच्या आरासापुढं ठेवण्यासारखा हा फिरकीचा तांब्या आहे. हे एक असं भांडं आहे की ह्याच्यामध्ये वरणाची डाळ शिजवली जायची. असं हे स्वयंपाकाच्या घरातलं भांडं आहे. हे फोडणीचं चौपाळ आहे. चौपाळं म्हणजे हे हिंग, हळद, मोहरी, जिरे असं या भांड्यामध्ये ठेवलं जायचं फोडणीचं साहित्य. हा त्या काळातला मिक्सर आहे बरं का. याच्यामध्ये दाण्याचं कूट एकदम व्यवस्थित आजही होऊ शकतं. हे इथून काढता येतं हे झाकण आणि दाणे घालून हे परत झाकण लावून हे असं गोल 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 फिरवलं की इथून दाण्याचं कूट खाली पडतं. दाण्याच्या कुटाबरोबरच ह्याच्यातून पुरणसुद्धा होऊ शकतं. बटाट्याचे बेफर्ससुद्धा यांनी करू शकतो. या आहेत दुधाच्या बाटल्या. त्या काळामध्ये पिशवीचं दूध नव्हतं तर बाटल्यामधून दूध मिळायचं आणि ते पण आधीची रिकामी बाटली द्यायची आणि भरलेली बाटली घेऊन यायची. त्याच्यासाठी हा स्टँड असायचा. तर असा हा दुधाच्या बाटल्या आणि दुधाच्या बाटल्यांचा स्टँड. त्याच्यानंतर हे आहे त्या काळातलं ड्रेसिंग टेबल. बघा किती छान आहे. यालाही आरसा आहे, डेकोरेशन आहे. इतकंच नाही तर हा इथं कंगवा ठेवायला ही जागा आहे. त्याच्यानंतर पावडर, कुंकू, काजळ असं ते ठेवण्यासाठीचं इथं एक छोटंसं कपाट आहे. असं हे त्या काळातलं लाकडी ड्रेसिंग टेबल. त्यानंतर हा अतिशय अनमोल आणि दुर्मिळ अशी ही वस्तू आहे, तो म्हणजे चरखा. चरखा म्हटलं की आपल्याला महात्मा गांधींची आठवण येते की महात्मा गांधी सूत कताई करून, सूत काढून त्याचं स्वतः कापड बनवत. तर तसं कापड बनवण्यासाठी सूत काढण्याचा हा चरखा आहे. हा सुद्धा आज आपण वापरू शकतो, फक्त त्याची प्रॉपर प्रोसिजर आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी हा एक स्टँड असतो. सूत कातलेलं सूत ह्याच्याभोवती गोळा होतं आणि हे असे 2 गोल आहेत. ह्याच्यामध्ये एक वाती असते, आडवी वात असते आणि ते एकमेकात गुंतून गोल गोल फिरून कापसापासून यातून सूत तयार होतं. असा हा सूत काढण्याचा चरखा आहे. हा आहे पानाचा डबा. जेवणानंतर पान खाल्लं जायचं तर त्या पानाचं साहित्य एकत्र राहावं त्याच्यासाठीचा हा डबा आहे. त्याच्यामध्ये हा अडकित्तासुद्धा आहे त्या काळातला की जो सुपारी कापण्यासाठी लागायचा. त्याचबरोबर चुन्याची डबी ठेवण्यासाठी ही खाच आहे. पानाचं साहित्य, काच, सुपारी, बडीशेप हे ठेवण्यासाठीचे हे कप्पे आहेत आणि खाली पानं ठेवण्यासाठी जागा आहे. असा हा त्या काळातला पानाचा डब्बा. त्यानंतर ही एक आगळी वेगळी वॉटर बॅग आहे. ही वॉटर बॅग प्रवासी वॉटर बॅग आहे. याच्यामध्ये ग्लाससुद्धा आहे आणि हे जे वरचं कव्हर आहे हे ओलं केलं तर आतलं पाणी एकदम थंडगार फ्रीजसारखं थंड राहतं. अशी ही आगळी वेगळी वॉटर बॅग आहे. त्याच्यानंतर हे सगळे जे दिसत आहेत ते त्या काळातले दिवे आहेत, लाईट गेल्यानंतर लावण्याचे. हा कंदील आहे, हा अर्गिन आहे, हा छोट्याशा 2 या चिमण्या आहेत. अर्गिनची काचसुद्धा अतिशय डेकोरेटिव्ह आहे आणि दिसायला आकर्षक आहे. त्यानंतर हे त्या काळातलं घड्याळ आहे. 50-60 वर्षापूर्वीचं. बघा आपल्याला याचा लुक थोडासा वेगळा दिसतोय. त्याच्यानंतर हा एक नेहमीचा स्टोव आहे. हा आपण बहुतेक जणांनी बघितला असेल, बर्नरचा स्टोव. पण हा स्टोव मात्र थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे हा वातीचा गोल स्टोव आहे आणि ह्याला केरोसिनची प्रोव्हिजन या काचेच्या भांड्यात आहे.
केरोसिन ह्याच्यात घालून ते इथं पालथं ठेवलं की आतनं रॉकेल जाण्यासाठी, केरोसिन जाण्यासाठी एक पाईप आहे आणि त्यांनी हा वातीचा स्टोव पेटतो. मुख्य म्हणजे याचा ताव आपल्या गॅसच्या तावा इतका, म्हणजे गॅसचं जेवढा प्रखरता असते तेवढा या स्टोवमधून प्रखरता मिळते. त्याच्यानंतर हा आहे त्या काळातला बॉक्स कॅमेरा. ह्याच्यामध्ये इथं लेन्स आहे, इथून बघायचं आणि ज्याचा फोटो काढायचं ते आपल्याला इथं दिसतं आणि इथं हा खटका आहे आणि असा हा फोटो काढता येत. असा हा त्या काळातला बॉक्सचा कॅमेरा आहे. फक्त या कॅमेराने फोटो काढायला ऊन कंपल्सरी लागतं, ऊन असल्याशिवाय फोटो क्लिअर यायचा नाही. त्याच्यानंतर ही आहे त्या काळातली मस्तपैकी इस्त्री लोखंडी, की ज्याच्यामध्ये कोळशाचा वापर व्हायचा. अतिशय जड असलेली ही इस्त्री आहे आणि कोळसे घालण्यासाठी हे इथून लॉक आहे, हे उघडायचं, इथं कोळसे घातले जायचे की जे पेटवलेले असायचे आणि त्या पेटवलेल्या कोळशाच्या तावामुळं हे पूर्ण छानपैकी गरम व्हायचं आणि गरम झालेल्या या इस्त्रीने अतिशय कडक अशी इस्त्री व्हायची. अशी ही लोखंडाची त्या काळातली इस्त्री. आणि हा जो दिसतोय तो त्या काळातला रेडिओ आहे. आता असा रेडिओ बघायलाही मिळत नाही आणि हा रेडिओ सध्या चालूही शकत नाही, कारण हा एरियलवरचा रेडिओ आहे आणि या रेडिओसाठी व्हॉल्यूमसाठी हे बटन आहे, स्टेशन बदलण्यासाठीची, इतर ॲडजस्टमेंटसाठीची ही 3 बटणं आहेत. असा हा त्या काळातला रेडिओ आहे. अशा छान छान वस्तू साधारण 50-60 वर्षापूर्वीच्या कुणाच्या असतील तर आपण इथं जे 2 फोटो बघतोय की श्रीराम व्यंकटेश कुलकर्णी आणि सौ वसुधा श्रीराम कुलकर्णी, या दोघांच्या संसारातल्या त्यांना अतिशय काटकसरीने आणि सगळ्या वस्तूंची छान जपणूक केलेले हे जे आहेत ते आमचे आईदादा म्हणजे माझे सासू सासरे आणि त्यांच्या संसारातल्या या सगळ्या छानसारख्या वस्तू आहेत. सोन्याचा संसार म्हटल्यासारखा म्हणायला हरकत नाही. आणि आज आमच्या दादांच्या स्मृतिदिनानिमित्त या त्यांच्या वस्तूंचं हे छोटंसं आम्ही प्रदर्शन केलेलं आहे आणि त्याचा आनंद सगळ्यांना मिळावा म्हणून याची ही क्लिप तयार केलेली आहे. धन्यवाद.